छत्रपती संभाजीनगरमध्ये लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी हसत खेळत संस्कार या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. 2 ते 5 वर्षांच्या बालकांसाठी बौद्धिक, डान्स, क्राफ्ट आणि गायन अशा विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून बालकांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सकाळी 9 ते 12 या वेळेत होणाऱ्या या स्पर्धेत शहरातील अनेक बालकांचा सहभाग अपेक्षित असून पालकांनीही या उपक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलं आहे. मी या प्लेस बचपन प्ले स्कूल आहे त्याचा मी डायरेक्टर आहे आणि मी बचपन स्कूल बद्दल आपल्याला थोडक्यात माहिती देतो. ही फ्रँचायझी आहे दिल्लीची, दिल्ली बेस. यामध्ये ऑल ओव्हर इंडिया 1200 ब्रँचेस आहेत. 400 सिटीज मध्ये हे ब्रँचेस आहेत आणि कमीत कमी अंदाजे 2 लाख मुलं शिक्षण घेत आहेत. ही संस्था मागच्या 20 वर्षापासून कार्यरत आहे. या संस्थेचं वैशिष्ट्य हे आहे की यांनी अतिशय लेटेस्ट टेक्नॉलॉजी याद्वारे मुलांना कसं शिकवायचं याबद्दल त्यांनी आम्हाला ट्रेनिंग दिलेली आहे. आणि यामध्ये जसं फॉर एक्झाम्पल जसं आम्ही आता तुम्हाला दाखवलं ॲडिओ रूम, यामध्ये प्रत्येक क्लासच्या प्रत्येक पुस्तकाचं प्रत्येक पेज हे डिस्प्ले केलं जातं आणि त्याद्वारे मुलांना शिकवलं जातं, जेणेकरून त्यांना डोळ्याने बघून आणि ऐकून त्यांना एक प्रकारचा ऑडिओ व्हिडिओ जे इम्पॅक्ट म्हणतो जे की त्यांना बऱ्याच दिवसापर्यंत लक्षात असतं. कारण लहान मुलांची स्मरणशक्ती फार तसं बघितलं तर जास्त असते आणि त्यांना डोळ्यानं बघितल्यानंतर ते स्मरणशक्तीमध्ये त्यांच्या राहतं. म्हणून ऑडिओ व्हिडिओचं फार मोठं योगदान शिक्षणात आहे. तर ही संस्था याद्वारे मुलांना शिकवण्याची पद्धत केलेली आहे. दुसरं, हे जे पेन आहे स्पिको पेन, त्याच्यामध्ये जे पाठ्यपुस्तक आहे त्यामध्ये जर आपण ही पेन जर त्या पेजवर ठेवलं, समजा आपण असं पेजवर ठेवलं तर त्याचा उच्चार करतं. Juicy, ripe and red. I wear a green cap right upon my head. आता याद्वारे असं मुलांना कुठल्याही गोष्टीचा उच्चार कसा करायचा, उच्चार कसा करायचा ते या पेनद्वारे मुलांना शिकता येतं. त्यामुळं मुलांचं उच्चार हे त्यांना फार इझी जातं पुढे त्यांच्या शिक्षणासाठी. म्हणून ह्या पेनचा फार उपयोग होतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य की लेटेस्ट टेक्नॉलॉजी ज्याला आपण म्हणतो त्याद्वारे आम्ही शिकवणार आहे. याशिवाय खेळणी, वेगवेगळ्या प्रकारच्या खेळणी जे की त्यांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या हेल्थसाठी फार आवश्यक आहे आजकालच्या. कारण आपण बघतो की बरेच मुलं असे ओबेज असतात आहे की नाही, तर ते ओबेज राहायला नाही पाहिजे. त्यामुळं खेळणीचं महत्व फार आहे. त्यामुळं जसं स्लायडर्स आहे, त्याच्यानंतर वेगवेगळे बॉल रूम आहे ना, तर ही वेगवेगळे खेळणी आहेत. त्यामुळं मुलांना त्याचं फार अट्रॅक्शन असतो.